यवतमाळ चौसाळा मार्गावर सुनीता माणिकराव सोनोने वय 54 वर्ष ही महिला राहत होती। तिचा मोठा मुलगा आशिष माणिकराव सोनोने वय 34, लहान मुलगा परीक्षित वय 31 अशी दोन तिला मुले असून ते एकत्र कुटुंबात राहतात। आशिषची बायको भूमिका सोनवणे वय 32 आणि त्याला 9 वर्षाचा मुलगा असून त्याचे नाव कान्हा आहे। त्याची बायको भूमिका ही मागील 1 वर्षापासून वेगळी राहते। भूमिका घर संसार नवरा सोडून बाजूला राहू लागली याचे कारणही तसेच आहे। आशिषला दारू पिण्याचे व्यसन असून त्याचे वाघापूर येथील एका महिलेसोबत बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध आहेत। त्यामुळे भूमिका आणि आशिष यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होते। नेहमी भांडण, दारू आणि नवऱ्याचे प्रेम प्रकरण याला कंटाळून भूमिका तिच्या आईवडिलांसोबत सावरगाव येथे राहत होती। दिनांक 15 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आशिष व त्याच्या प्रेयसीचा मुलगा यांच्यामध्ये वाद झाला होता। कारण आशिष वारंवार त्या महिलेकडे येत असल्याने त्या कुटुंबाची बदनामी होत होती। आपल्या आईचे हे प्रेम प्रकरण त्या मुलाला अपमानास्पद वाटत होते। त्यामुळे चिडलेल्या त्या मुलाने आशिषला आमच्या घरी येऊ नको, माझ्या आईला भेटू नको असे धमकावले, नाहीतर मी तुला ठार मारेन अशी धमकीही दिली। पण आशिषने त्याच्याकडे दुर्लक्ष केले। दिनांक 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आशिष हा प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता। बोलत बोलत तो त्याच्या मोटारसायकलवर बसला आणि किक मारून निघाला। तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही। सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी दिनेश सोनोने याने आशिष हा वाघापूर टेकडीजवळील काशीकर महाराज मठाजवळ पडला आहे, त्याला कुणीतरी मारून टाकले आहे अशी माहिती त्याची आई सुनीता सोनोने यांना दिली। या घटनेची माहिती मिळताच सुनीता सोनोने यांनी वाघापूर टेकडी येथील काशीकर महाराज मठाजवळ जाऊन पाहिले। त्यावेळी त्यांचा मुलगा आशिष हा त्याचा मित्र भाऊराव मनवटच्या घराच्या दरवाजासमोर रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडला होता। त्याच्या अंगावर भोसकल्याच्या जखमा होत्या, तोंडावर मोठे दगड टाकले होते। अंगावरील कपडे पाहून आशिषची ओळख पटली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। दिनांक 17 मार्च 2025 रोजी रात्री 12:30 वाजता ते सकाळी 5 वाजल्या दरम्यान माझा मुलगा आशिष सोनोनेचा कुणीतरी अज्ञात इसमानी कोणत्या तरी कारणावरून धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले। त्याच्या अंगावर मोठे दगड टाकून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केला। अज्ञात इसमाविरुद्ध कार्यवाही करावी अशी फिर्याद सुनीता सोनोने यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिली। त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पोलिसांची तपास चक्रे फिरू लागली तेव्हा आशिषचे एका विवाहितेशी प्रेमसंबंध होते। तिच्या मुलाने 2 दिवसापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यानंतर आजही आशिषची हत्या करण्यात आली। ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे। त्यातील संशयित आरोपी प्रशिक मुकुंदराव धवणे वय 24, अंकुश तावरे वय 26, संकेत कदम वय 18 या तिघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली। आशिष सोनोने हा त्याच्या प्रेयसीसोबत मोबाईलवर बोलत आपल्या दुचाकी वाहनाने निघाला। त्यानंतर तो वाघापूर परिसरातील आपल्या मित्राच्या घराजवळ आला होता। रात्रीच्या सुमारास मित्राला आवाज देऊन तो बाहेर बोलावू लागला, पण त्याला माहीतच नव्हते की तो जणू मृत्यूलाच आवाज देत आहे। कारण त्याच्यावर पाळत ठेवून मारेकरी संधी शोधत दबा धरून बसले होते। त्याचा आवाज ऐकून सावध झालेल्या मारेकऱ्यांनी दुसऱ्या क्षणी त्याच्यावर हल्ला चढवला। त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले। या हल्ल्यामध्ये तो जमिनीवर कोसळला। तो खाली पडताच मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर दगड घालायला सुरुवात केली। जीवाच्या आकांताने तो आक्रोश करू लागला। त्याच्या आवाजाने त्या भागातील नागरिक जागे झाले। मध्यरात्रीच्या सुमारास लोक घरातून बाहेर पडेपर्यंत आशिषचा श्वास थांबला होता। त्याची हत्या केल्यानंतर मारेकरी तिथून पसार झाले। तपास करून पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले। अनैतिक संबंधातून आईच्या प्रियकराची हत्या करून मुलगा व त्याचे 2 मित्र कारागृहाची हवा खायला गेले, तर विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे आशिषच्या जीवावर बेतले। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।